Board exam question on maths part 2 chapter 2 Pythagoras theorem. 4 mark question. In triangle ABC, angle ACB is 90 degree. Segment CD is perpendicular to AB. Segment CE is bisector of angle ACB. Prove that AD upon BD is equal to AE square upon BE square. 4 मार्क क्वेश्चन आहे, त्यामुळे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचे आहेत. दिस पार्ट इज गिवन. दिस इज टू प्रूव्ह. लेट अस स्टार्ट विथ प्रूफ. इन ट्रायंगल ABC, CE इज अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट करतो साईडला, त्याचे जे दोन पार्ट्स होतात AE आणि EB, रेशो ऑफ दिस टू पार्ट्स is equal to ratio of remaining sides of the triangle. म्हणजेच इथे आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनी रेशो मिळणार आहे आणि तो रेशो आहे AC अपॉन BC is equal to AE अपॉन EB. आता जे टू प्रूफ स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये या टर्मचा स्क्वेअर आहे. सो लेट अस स्क्वेअर बोथ द साइड्स. या बाजू स्क्वेअर केल्या की आपल्याला मिळेल AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर. लेट अस मार्क दिस स्टेटमेंट एज 1. नेक्स्ट concept is theorem of geometric mean. CD is perpendicular from 90 degree vertex in right angle triangle. So square of this perpendicular, CD square, is equal to AD into DB. These are the parts in which CD divides hypotenuse AB. Now let us again observe our to prove statement, and it contains AD upon BD. तर तो AD अपॉन BD मिळवण्यासाठी या दोन्ही साईडला आपण DB स्क्वेअरनी डिवाइड करणार आहोत. सो वी गेट CD स्क्वेअर अपॉन DB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DB अपॉन DB स्क्वेअर. यातला एक DB कॅन्सल होईल. No change in left hand side term. CD square upon DB square is equal to AD upon DB. So आपल्याला टू प्रूव्ह स्टेटमेंटची एक साईड मिळाली आहे. लेट अस मार्क दिस स्टेटमेंट एज 2. तिसरी कन्सेप्ट आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या 90 डिग्री वर्टेक्सवरून जर हायपोटेन्यूसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, देन द राईट अँगल ट्रायंगल सो फॉर्म्ड आर सिमिलर टू इच अदर अँड द ओरिजिनल ट्रायंगल. सो ट्रायंगल ACB इज सिमिलर टू ट्रायंगल ADC इज सिमिलर टू ट्रायंगल CDB. त्यातले आपण हे दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. दे आर सिमिलर बाय सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपण CD आहे आपल्याकडे, त्यामुळे CD त्याची करस्पॉन्डिंग साईड आहे DB. सो CD अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन BC. स्टेटमेंट 2 मध्ये याचा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर करूया. मिळेल आपल्याला CD स्क्वेअर अपॉन DB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. आता या सगळे स्टेटमेंट्स आपल्याला कंबाईन करायचे. स्टेटमेंट 1, 2 आणि 3. AC स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर इज इक्वल टू बोथ. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळणार आहे AE स्क्वेअर
upon BE square is equal to CD square upon DB square. But this CD square upon DB square is equal to AD upon DB. Therefore, AD upon DB is equal to AE square upon BE square.